नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता पुढच्या कंपन्या अजून बघू. छोट्या इक्विटी कॅपिटलवाल्या. आम्ही आता 14 कोटीवर आलो आपण आणि लोन शून्य. ओके, अशा कंपन्या. नेस्को, ओके, ही मुंबईची कंपनी आहे, बोरिवलीची. नेस्कोला 27 टाइम्स प्रॉफिट होतो इक्विटीच्या, म्हणजे 375 कोटी प्रॉफिट आणि 14 कोटी इक्विटी, लोन शून्य. वेस्कोस पेपर 14 कोटी इक्विटी, 336 कोटी प्रॉफिट, म्हणजे 24 टाइम्स. त्यानंतर सिम्फनी एअर कंडिशनिंग किंवा एअर कूलरची कंपनी, 14 कोटी इक्विटी आणि 213 कोटी प्रॉफिट, 15 कोटी 15 टाइम्स. त्यानंतर आहे गॅब्रियल, ओके, 15 टाइम्स प्रॉफिट होतं, 14 कोटी इक्विटीवर, 212 कोटी प्रॉफिट. ओके. त्यानंतर आहे बजाज कंझ्युमर, 8 टाइम्स प्रॉफिट. नंतर आहे हुतामाकी पेपर, 8 टाइम्स प्रॉफिट. ओके. VST इंडस्ट्रीज 15 कोटी इक्विटी, 290 कोटी प्रॉफिट, म्हणजे 19 टाइम्स. ही पण सिगरेटची कंपनी आहे आणि कॉम्पिटिटर आहे गॉडफ्रे फिलिप्सला, हैदराबाद बेस्ड कंपनी आहे. वजीर सुलतान टोबॅको, VST इंडस्ट्रीज म्हणजे. त्यानंतर KEI इंडस्ट्रीज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. ओके. केबल कंपनी, एक्सपोर्ट करते, 45 टाइम्स प्रॉफिट आहे इक्विटीच्या, 290 कोटी 700 कोटी प्रॉफिट, 15 कोटी इक्विटीवर. त्यानंतर आहे कजारिया सिरॅमिक्स, 19 टाइम्स प्रॉफिट ऑफ द इक्विटी. त्याच्यानंतर आहे दालमिया शुगरची एकमेव चांगली कंपनी, 24 टाइम्स प्रॉफिट आहे, 387 कोटी ऑन 16.2 करोड ऑफ इक्विटी. त्यानंतर PNG हेल्थ 14 टाइम्स. अमारा राजा, ओके, बॅटरीची कंपनी, 59 टाइम्स. ओके. 1000 कोटी प्रॉफिट आहे, फिनॉमिनल प्रॉफिट आहे, फक्त 17 कोटी इक्विटी आणि नो डेट. ओके, अशी कंपनी आहे. त्याच्यानंतर आहे ती FDC, कन्सॉलिडेटेड प्रॉफिट याचा आहे 274 कोटी आणि 16 टाइम्स आहे, इक्विटी फक्त 18 कोटी आहे. त्याच्यानंतर आहे LTI आणि लार्सन टुब्रो इन्फोटेक, 234 टाइम्स, फक्त 20 कोटी इक्विटी, 19.7 प्रॉफिट आहे, 4600 कोटी, 234 टाइम्स LTI. ओके. नंतर सोनाटा सॉफ्टवेअर, 21 टाइम्स प्रॉफिट, 20 कोटी इक्विटी आहे, फक्त 420 कोटी प्रॉफिट आहे. त्यानंतर L&T टेक 61 टाइम्स प्रॉफिट, अबाउट लॅबोरेटरीज 67 टाइम्स प्रॉफिट, 21 कोटी कॅपिटलवर, 1400 कोटी प्रॉफिट, नो लोन. ओके. या सगळ्या कंपन्या नो लोन. त्याच्यानंतर आहे सायन टेक्नॉलॉजी, 31 टाइम्स प्रॉफिट, 648 करोड प्रॉफिट ऑन फक्त 21 कोटी कॅपिटल. आणि फिनोटेक्स केमिकल, ही काय बघण्यासारखं नाही एवढी, पण या सगळ्या कंपन्या कमी भांडवलामध्ये मॅक्सिमम प्रॉफिट मिळवत आहेत आणि सगळ्या कंपन्यांचा DNA उत्तम आहे. आत्ता मार्केट बसलेलं आहे, त्यामुळे यांचा शेअर कमी असेल किंवा टेक्निकल ट्रेंड बघून तुम्हाला कळेल कुठे आहे तो, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, फायनान्शियल एक्सपर्टला विचारा, त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्या. मी तुम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे की शेअर मार्केटमध्ये काय काय गोष्टी बघायच्या असतात. त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे की कमी भांडवलावर मॅक्सिमम प्रॉफिट कुठल्या कंपन्या कमवत आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ओके. होप तुम्हाला कळत असेल काय.